नमस्कार. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्या लाडक्या बहिणींनो, आज आपण एका अशा विषयावर चर्चा आणि तितक्याच गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याची चिंता सध्या महाराष्ट्रातील लाखो महिलांना सतवत आहे. दिवाळीच्या तोंडावर आलेला हा निर्णय फक्त कागदपत्री आदेश नाही, तर एक खूप मोठा धक्का आहे. लाखो महिलांना आता या योजनेचा एकही रुपया जमा होणार नाही. त्यांना दिवाळीचा बोनस मिळणार नाही, भाऊबीजेची ओवाळणी मिळणार नाही. आणि याचं कारण काय, तर त्यांनी केलेल्या 7 मोठ्या चुका. होय, 7 अशी कारणं, 7 अशा गंभीर चुका, ज्यामुळे या लाडक्या बहिणींना लाभ कायमस्वरूपी थांबवला जाणार आहे. तर कोणत्या 7 चुका ज्या आहेत लाडक्या बहिणींनी केलेल्या आहेत, 7 कारणे कोणती आहेत ही आपल्याला बघायची आहेत. नियमामुळे त्यांची दिवाळी दुःखात जाणार आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नसेल किंवा तुमच्याकडून या चुका झाल्या असतील, तर 100% तुमचा लाभ बंद होऊ शकतो. तुम्हालाही दिवाळीचा बोनस मिळू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या बहिणी या अपात्र झाल्या का नाही बघा. नेमकी 7 कारणे आहेत आणि त्या चुका टाळण्यासाठी तुम्ही काय करायला हवे हे सगळं सविस्तरपणे समजून घेणे आज खूप गरजेचे आहे. कारण तुम्ही जर या अपात्रतेच्या नियमात सापडला, तर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर मिळणारच नाही, पण भाऊबीजेची ओवाळणी देखील मिळणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती 7 महत्त्वाची कारणे, ज्यामुळे लाखो महिलांचे लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार आहेत. आणि या चुका तुम्ही कशा टाळायच्या आहेत. सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण, ज्याची चर्चा सध्या सगळीकडे आहे, ती म्हणजे आधार कार्डशी संबंधित चुका. आता तुम्ही म्हणाल, आधार कार्डची चूक तर अगदी साधी असते, पण लक्षात घ्या, सरकारने जेव्हा KYC करायला लावली, तेव्हा तुमच्या आधार कार्डातील माहिती थेट सरकारच्या डेटाबेसमध्ये बँक खात्याची आणि इतर माहितीशी पडताळणी करून पाहिली गेली. यामध्ये 3 महत्त्वाच्या चुका समोर आल्या. तुम्हाला शांतपणे ऐकायच्या आहेत की त्या कोणत्या चुका आहेत जे तुमच्या समोर आलेल्या आहेत. पहिली चूक बघा, जन्मतारीख अपूर्ण असणे. होय, अनेक महिलांचा आधार कार्डवर फक्त जन्माचं वर्ष दिलेलं आहे, जसं की 1991, 1992, 1993, 2020, 2012. त्यावर तारीख नाही, महिना नाही. अतिशय गंभीर चूक आहे. बघा, जर तुमच्या जन्मतारखेच्या फक्त वर्ष दिसत असेल, तर 100% तुमचा अर्ज अपात्र यादीत जाऊ शकतो. ही पडताळणी झाल्यानंतर त्यांची जन्मतारीख अपूर्ण आहे, त्या महिलांना बाद केलं जातं. आधार कार्डशी संबंधित दुसरी चूक म्हणजे आधार कार्डवरील नाव जर बँक खात्याचं नाव जुळत नसेल, तर बराच वेळा महिलांच्या नावात किंवा आडनावात थोडाफार फरक दिसत असतो. पण आता जेव्हा थेट KYC केली जाते आहे, तेव्हा अगदी एक स्पेलिंग किंवा अक्षराचाही छोटासाही मिस्टेक आपल्याला जे आहे फरक देखील तुमचा अर्ज बाद करू शकतो. आधार कार्ड आणि बँक खात्यावर नाव एक्झॅक्टली मॅच होणं खूप गरजेचं आहे. ही चूक अनेक महिलांमध्ये आढळली आहे. आणि तिसरी आणि सर्वात भयंकर म्हणजेच मोठी चूक, काही महिलांनी पात्रतेमध्ये बसण्यासाठी आपल्या आधार कार्डवर आपले वय कमी दाखवले आहे. बऱ्याच महिला वयाच्या नियमामध्ये म्हणजेच निकषामध्ये बसत नव्हत्या. उदाहरणार्थ, जर 60 वर्षापेक्षा जास्त वय झाले असेल म्हणून त्यांचं आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून आपले वय कमी करून घेतली. अशा अनेक प्रकार जे आहे चूक तुमच्याकडून झाली असेल, तर नुकतेच जे आहे तुमचे पैसे बंद होणार, याबाबत खात्रीशीर राहा. नाहीतर सरकारने आजवर दिलेले तुमचे सगळे पैसेही वसूल केले जाऊ शकतात. त्यामुळे आधार कार्डवरील जन्मतारखेचा घोळ हा आता तुम्हाला महागात पडणार आहे. आता यानंतरचं दुसरं कारण, जे जवळपास 50% महिलांसाठी अडचणीचं ठरतं, ते आहे घरात 4 चाकी 4 चाकी म्हणजेच काय, तर 4 व्हीलर असणे. सरकारने योजनेच्या नियमांमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की ज्यांच्या घरात 4 चाकी आहे, मग भले तुम्ही व्यवसायासाठी घेतली असो, भले तुम्ही घरगुती वापरासाठी घेतली असो, भले तुम्ही कशी घेतली असो, मात्र ती
नियमांमध्ये बसत नाही, योजनेसाठी अपात्रच ठरते, मग गाडी कोणाच्याही नावावर आहे, तुमच्या पतीच्या नावावर किंवा तुमच्या वडिलांच्या नावावर असो, तुमच्या सासऱ्याच्या नावावर असो किंवा तुमच्या दिराच्या नावावर असो, थोडक्यात तुमच्या एका रॅशन कार्डवरील त्यांची नावं आहेत, त्यापैकी कोणाकडे जर 4 चाकी वाहन असेल तर ती महिला 100% योजनेतून बाद होऊ शकते. पूर्वी जरी तुम्हाला पैसे मिळाले असले तरी आता पतीचे आणि वडिलांचे देखील ई-KYC होणार असल्याने त्यांच्या नावावर काय आहे हे सगळं सरकारला दिसून येणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता लक्षात घ्या, घरात जर 4 व्हीलर असेल तर मात्र लाभ बंद होऊ शकतो. आणि यानंतर मात्र तिसरं कारण आहे, कुटुंबातील कोणी सदस्य आयकर इन्कम टॅक्स भरत असेल. बऱ्याचदा महिलांना पती स्वतः किंवा त्यांचे सासरे प्रायव्हेट नोकरी करतात. आपल्याला वाटले की ही सरकारी नोकरी नाही, त्यामुळे आपण पात्र आहोत. पण लक्षात घ्या, प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा देखील पगार चांगला असतो. आणि जर कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल, याचा अर्थ स्पष्ट की त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. या योजनेच्या नियमानुसार कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 100% अपात्र आहात. यामुळे तुम्ही जर प्रायव्हेट नोकरीत असाल, टॅक्स भरत जात असाल तर तुम्ही यादीतून बाहेर फेकले जाणार आहात. त्यानंतर चौथं कारण जे खूप काळजीपूर्वक ऐकण्यासारखं आहे ते म्हणजे घरात कोणीही शासकीय कर्मचारी आहे का. आता बऱ्याचदा महिला स्वतः कर्मचारी नाहीत, पण त्यांचे सासरे पेन्शन घेत असतील, त्यांचे पती किंवा कुटुंबातील कोणतरी सरकारी नोकरीत असेल. इतकेच नव्हे तर कोणी अंगणवाडीला कामालाही जात असेल किंवा एखाद्या छोट्या महानगरपालिकेत पंचायत समितीमध्ये कुठेतरी काम करत असतील, सदस्य असतील, शासकीय नोकरीत असतील, शासकीय योजनेचा लाभ घेत असतील, असं काहीतरी असेल. जर शासकीय नोकरीचा भाग असेल तर तो अर्ज त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहे. आणि आता आपल्याला 5व्या कारणाकडे वळूया, ज्यात अनेक महिला अडकल्या आहेत. ते कारण म्हणजे जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेणे. अनेक महिला काय करतात, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार, त्याचबरोबर निराधार योजनेचा लाभ घेणार, श्रावण बाळाचा लाभ घेणार, इतर कोणत्याही गव्हर्नमेंटच्या योजनेचा लाभ घेणार आणि काही महिलांना तर PM किसान सारख्या शेतकरी योजनेचा देखील लाभ घेतात. म्हणजेच एकाच वेळी 5-5, 6-6 योजनेचा लाभ घेतात. मग या योजना जर सरकारने अतिशय स्पष्ट सांगितले आहे की तुम्हाला कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येईल. फक्त PM किसानमध्ये काय होतं की तुम्हाला 500 रुपये जे आहेत ते देतात, म्हणून लाडक्या बहिणीकडून 1000 येतात. पण बाकी ठिकाणी हे ॲडजस्ट होणार नाही, म्हणून तुमचं त्यामुळे सरकार अशा महिलांची पडताळणी सुरू केली आहे, ज्यामुळे एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ घेता येतं. अशा महिलांना 100% बाहेर काढले जाणार आहे, कारण योजनेसाठी मिळालेला लाभ दुसऱ्या योजनेसाठी अपात्रतेचे कारण ठरतो. हे सगळे नियम आणि कारण लक्षात ठेवून तुम्हाला विचार करण्याची वेळ आली आहे की तुमचा लाभ जर तुमचा कायम ठेवायचा असेल तर तुम्ही नेमकं काय करायला हवं. ज्या महिलांनी हे स्पष्ट झालं की त्यांच्या घरात टॅक्स भरला जातो किंवा उत्पन्न जास्त आहे किंवा 4 व्हीलर आहे किंवा गाडी आहे किंवा आपण नियमात बसत नाही, तर त्या महिलांनी टॅक्स 100% सोडला पाहिजे. घरात 2 विवाहित महिला असतील आणि दोघांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर नियमानुसार एका घरात 2 पेक्षा जास्त महिलांना लाभ भेटू शकत नाही. अशा परिस्थितीत तिघांपैकी कोणतरी एकानं आपलं अर्ज बाजूला करून नवीन रेशन कार्ड तयार करणं हा एक त्यामधला पर्याय आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला जागा करण्यासाठी होता, जेणेकरून तुमच्या डोक्यातील जे काही अपात्रतेच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून तुम्ही सावध राहायला पाहिजे आणि तुम्हाला स्वतःची काळजी घेता आली पाहिजे. तुमचा फॉर्म बाधित राहिला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.